नमस्कार। नवरात्र अगदी जवळ आलेला आहे, तर नवरात्रीमध्ये आपल्याकडे घटस्थापना केली जाते। तर ही घटस्थापना कशी करायची यासाठी लागणारे साहित्य आणि याचा जो विधी आहे आणि यासाठी काही नियम आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण एक पाट ठेवून घेतलेला आहे आणि पाटाच्या साइडने आपण अशी रांगोळी घालून घेतलेली आहे आणि पाटावरती आपल्याला लाल कलरचं वस्त्र घालून घ्यायचं आहे। तर या पाटावरती आपण लाल वस्त्र घातल्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने देवीचा फोटो लावून ठेवून घ्यायचा आहे। तर तुमची जी देवता असेल त्याचा फोटो आपल्याला इथे ठेवायचा आहे। तर कुलदेवीचा फोटो ठेवणं हे देखील महत्त्वाचं आहे। यानंतर इथे आपल्याला या फोटोच्या समोर 5 पानं ठेवून घ्यायची आहेत, विड्याची पानं ठेवायची आहेत। तर पानं ठेवत असताना पानाचा जो देठ आहे तो देवीच्या फोटोकडच्या साईडला ठेवायचा आहे आपल्याला। यानंतर या पानावरती आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे चांदीचे देव असतात ते ठेवून घ्यायचे आहेत। तर हे देव आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत। यानंतर इथे आपल्याला विड्याची 2 पानं ठेवून घ्यायची आहेत, त्यावरती एक नाणं ठेवून घ्यायचं आहे। नाणं ठेवून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला इथे सुपारी ठेवून घ्यायची आहे। तर कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करतो, तर इथे आपण सुपारी ही गणपती म्हणून ठेवलेली आहे। यानंतर आपल्याला देवीच्या फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे विड्याच्या पानावरती जे आपण देव ठेवलेले आहेत त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। यानंतर आपण गणपतीची पूजा करून घेणार आहे, तर गणपतीला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यावरती अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि गणपतीवरती सुद्धा आपण अक्षदा वाहून घेणार आहे। यानंतर इथे आपल्याला फुलं मांडून घ्यायची आहेत। तर अशा पद्धतीने फुलं आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। तर फुलं ठेवत असताना फुलांचा जो दांडा आहे तो आपल्याला देवीचा फोटो ज्या बाजूला आहे त्या बाजूला करायचा आहे। तर आता आपल्याला घट मांडून घ्यायचा आहे। तर घट मांडण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची शेतातली एकदम काळी अशी माती आणायची आहे। तर ही माती मी चाळून घेतलेली आहे आणि ही माती इथे मी एका ताटामध्ये घेतलेली आहे। तुम्ही एखाद्या दुर्डीमध्ये किंवा जी पत्रावळी असते त्यामध्ये देखील घेऊ शकता। तर ही माती व्यवस्थित करून घ्यायची आपल्याला आणि यामध्ये यानंतर आता आपण धान्य घालून घेणार आहे। तर यामध्ये 5 प्रकारची धान्य घातली जातात किंवा 7 प्रकारची धान्य घातली जातात। तर आपण 5 धान्य यामध्ये घालून घेणार आहे। तर यामध्ये आपल्याला गहू घालून घ्यायचे आहेत, गहू टाकायचे। त्यानंतर थोडंसं आपण जवस टाकून घेणार आहे। त्याचबरोबर ज्वारी, हरभरे आणि सातू अशा प्रकारचे आपण इथे 5 धान्य घेतलेले आहेत। तर तुम्ही 7 धान्य देखील घेऊ शकता यामध्ये। हे धान्य घातल्यानंतर ही माती आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपण घट घेतलेला आहे, तर हा घट आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर याला आपण 5 पानांची माळ बांधून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे पानांची माळ, काही ठिकाणी पानांची माळ घातली जाते किंवा काही ठिकाणी याला फुलांची माळ बांधली जाते। तर या घटाला आता आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचंय। त्याचबरोबर अष्ट दिशांना याला आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे। अष्टबाजूंना आपण यांना कुंकू लावून घेतलेले। आता यामध्ये आपल्याला घटामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। तर घटामध्ये आपण पाणी ओतून घेतलेले। आता घटावरती आपल्याला 5 पानं ठेवून घ्यायचे आहेत। तर पानाचा जो देठ आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि 5 पानं इथे आपण लावून घेणार आहे किंवा घालून घेणार आहे या घटामध्ये। तर पानाची जी देठ आहे ती पाण्यामध्ये बुडल्यामुळे आपले जे पानं आहे ते 9 दिवस सुकली जात नाहीत अजिबात। यामध्ये आता आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण हे जे धान्य आहे यावरती पाणी घालून घेणार आहे।
तर जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आपण याला दररोज पाणी घालणार आहे. जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर आपलं जे धान्य आहे ते पिवळं पडू शकतं. कारण इथे मी ही जी माती आहे ती ताटामध्ये ठेवलेली आहे, त्यामुळे यातून पाणी निघून जाण्याचा सोर्स नाही आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडं थोडंच पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला या नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यावरती आपण अक्षता वाहून घेणार आहे आणि यावरती आपल्याला एक फूल ठेवून द्यायचं आहे. तर नमस्कार करून घ्यायचा. यानंतर इथे आपण ही पानांची माळ बनवून घेतलेली आहे. तर इथे मी 7 पानांची माळ बनवून घेतलेली आहे. तुम्ही 11 पानांची देखील माळ बनवू शकता. तर पहिल्या दिवशी घटाला ही पानांचीच माळ घातली जाते. तर ही जी पानं आहेत ती आपण पांढऱ्या दोऱ्यामध्ये बांधून घेतलेली आहेत. तर ही जी माळ आहे ती आता आपण घटाला घालून घेणार आहे. तर ही जी माळ आहे ती आपल्याला अशा पद्धतीने इथे बांधून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही जी पानांची माळ आहे इथे आपल्याला वरती खिळ्याला बांधून घ्यायची आहे. आणि 9 दिवस घटाला 9 माळा घातल्या जातात. तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांच्याच माळेचा मान आहे. यानंतर देवीची ओटी भरली जाते. तर ओटीसाठी इथे आपण साडी घेतलेली आहे हिरव्या रंगाची, त्यावरती पीस ठेवायचा आहे आणि तांदूळ, त्याचबरोबर खोबऱ्याची वाटी, हळकुंड याने आपल्याला ही ओटी भरून घ्यायची आहे. तर ही ओटी आपण इथे समोर ठेवून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला प्रसाद दाखवून घ्यायचा आहे. तर प्रसादासाठी इथे आपण काही फळं घेतलेले आहेत. तर हा जो फळांचा प्रसाद आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर देवीला पहिल्या दिवशी तुपाच्या नैवेद्याचा मान असतो. तर इथे आपण तूप घेतलेला आहे साजूक, त्याचबरोबर साखर घेतलेली आहे, काळे मनुके घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत आणि यामध्ये काजूची देखील ॲडिशन असते किंवा काजू देखील तुम्ही ठेवू शकता. तर हा जो प्रसाद आहे तो आपल्याला देवीला ठेवून घ्यायचा आहे. इथे आपण दिवा लावून घेतलेला आहे. तर हा जो दिवा आहे तो आपल्याला देवीच्या फोटोजवळ ठेवायचा आहे. तर इथे आपण दिवा ठेवून घेतलेला आहे. तर इथे आपण समई घेतलेले आहे आणि समईमध्ये आपण इथे तुम्ही बघू शकता 5 वाती लावून घेतलेल्या आहेत. तर हा जो दिवा आहे तो आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस तेवत ठेवण्यासाठी लावून ठेवतो. तर या ज्या 5 जी वाती आहेत त्या आता आपण प्रज्वलित करणार आहे. तर या ज्या 5ही वाती आहेत त्या आपण प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत आणि ही जी समई आहे ती आपण देवाचा जो फोटो आहे त्याच्या बाजूला ठेवून घेणार आहे. यानंतर आपल्याला घटासमोर अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तर इथे आपण अगरबत्ती लावून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे आणि तर अशा पद्धतीने घटस्थापना झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे देवीची. तर अशा पद्धतीने घटस्थापनेची पूजा केली जाते किंवा पूजेचा विधी आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.